फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला खरं तर सुरुवात करूयात। तर बघा मग आज मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर म्हणजेच डायरेक्ट ब्लाउज पीसवर कटिंग कशी करायची हे सांगणार आहे। कारण आपली खूप प्रॅक्टिस झाली आणि आपल्याकडे कस्टमरचे बरेचसे कामं असले किंवा आपल्याला आपला टाइम जरी वाचवायचा असेल तर अशा वेळेस आपण प्रिन्सेस ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग नक्कीच करू शकतो। बट होतं काय की डायरेक्ट कपड्यावर कटिंग करताना लूजिंग मार्जिन हे कसं आणि किती घ्यावं हे कळत नाही। त्याचबरोबर कशा पद्धतीने मार्किंग करावी, आधी फ्रंट पार्ट करायचा की बॅक पार्ट करायचा, ब्लाउज पीस कसा ऍडजस्ट करायचा, कारण डायरेक्ट कपड्यावर जरी कटिंग करायची असली तरी सुद्धा आपल्याला कपडा काहीच वेस्ट करायचा नसतो। सो अशा वेळेस कशा पद्धतीने मार्किंग करावी आणि कटिंग करावी तर हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। ते सुद्धा 32, 34, 36 या 2-3 मापाचा जरा अंदाज देणार आहे की किती कमी जास्त करायचा, जेणेकरून एकच व्हिडिओ बघून तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग कशी करायची ते सहजच लक्षात येईल। त्याचबरोबर बरेचसे कमेंट्स असतात की प्रिन्सेस ब्लाउजला पफच परफेक्ट येत नाही, चपटा येतो, तर त्यासाठी कुठले स्टेप बाय स्टेप फॉलो करत मार्किंग करायचे। फ्रंट पार्ट मध्ये म्हणजे पुढच्या भागामध्ये जो काही आपण टक्स पॉइंटचं जे काही अंतर असतं तर ते किती घेतलं गेलं पाहिजे, टक्स पॉइंट किती इंचावर दिला पाहिजे, प्रिन्सेसचा शेप कसा द्यावा जेणेकरून परफेक्ट अशी आपली कटिंग येईल आणि जेणेकरून ब्लाउज सुद्धा आपल्याला नक्कीच फिटिंगला बसेल। सो हे मी सांगणार आहे। त्याचबरोबर डायरेक्ट कपड्यावर जे म्हणजेच आपण डायरेक्ट अस्तरवर कटिंग करणार आहोत, सो मग अस्तरचे पार्ट ठेवून ब्लाउज पीस कसा ऍडजस्ट वगैरे करायचा, सो हे सुद्धा आपण अगदी डिटेल बघणार आहे। ते सुद्धा महत्वाच्या खूप काही टिप्स अँड ट्रिक्स सहित, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असं डायरेक्ट कपड्यावर कटिंग सहजच करता येईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग सहजच करता येईल। ठीक आहे, तर बघा खरं तर सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते। तर छान अशी चंद्रकोर साडी आहे, ज्याचं सध्या खूप ट्रेंड चालू आहे। कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप मस्त आहे, काट वगैरे सगळंच। पदर ग्रीन कलरचा आहे आणि ब्लाउज पीस सुद्धा। सो या साडीवरचा ब्लाउज आज आपण कटिंग करणार आहोत, ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आणि छान असा डिझाईनचा तर बनवणारच आहोत। सो ते तर पुढे तुमच्या नक्कीच लक्षात येईल जेव्हा मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग डिझायनिंगचे व्हिडिओ टाकेल त्यावेळेस। ठीक आहे, सो चला मग आता आपण कटिंग करायला स्टार्ट करूयात। तर बघा मग खरं तर इथे तुम्ही बघू शकतात की बोर्डवर मी मापे लिहून घेतलेली आहे। त्याचबरोबर ब्लाउज पीस सुद्धा साडीतून कट करून सेपरेट करून घेतलेला आहे। काट आहेत मस्त असं दोन्ही साईडला आणि मॅचिंग अस्तर घेतलेला आहे। तर कोपऱ्यापर्यंत बाही आहे, त्यामुळे आपल्याला 1 मीटर अस्तर लागणार आहे। तर 1 मीटर ताग्यातून डायरेक्ट कट करून मी अस्तर आणलेला आहे आणि ब्लाउज कटिंगसाठी जी काही मापे लागतात तर ती इथे मी बोर्डवर लिहून घेतलेली आहे। सो सगळ्यात आधी तुम्हाला सांगते की आपल्याला ब्लाउज कटिंगसाठी कुठली मापे लागतात। तर बघा मग आपल्याला लागत असतं उंची, त्यानंतर छाती, कमर, पुढचा गळा, त्याचबरोबर मागचा गळा, बाही लांबी, दंडघेर आणि मुंडा। ही जी काही मापे आहेत तर ही तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत। ठीक आहे, जी तुमची मापे असतील कटिंगची ती। त्यानंतर बघा आता उंची जेवढी असेल त्यामध्ये 1 इंच मार्जिन ऍड करायचं। तर इथे होती 12.5 उंची अधिक 1 अशी टोटल किती झाली 13.5। त्यानंतर छाती आहे 34, त्याचा घ्यायचा चौथा भाग। तर इथे बघा मग 8.5 हा 34चा चौथा भाग होतो, अधिक 2 इंच मार्जिन घेणार आहे। तुम्ही इथे 1.5 इंच मार्जिन सुद्धा ऍड करू शकतात। तर टोटल किती झालं 10.5, म्हणजे छातीची घडी झाली 10.5। कमर आहे 28, तर ती डायरेक्ट फिटिंगला लागणार आहे। सो मी फिटिंगच्या वेळेस तुम्हाला सांगेल। त्यानंतर पुढचा गळा आहे 6, तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे। तर किती झालं मग 6.5 इंच आणि सेम त्याच पद्धतीने मागच्या गळ्यामध्ये सुद्धा अर्धा इंच, म्हणजे जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे मार्जिन। ठीक आहे, त्यानंतर बाही लांबी आहे 9.5, तर अर्धा इंच किंवा पाऊण इंच इथे तुम्ही मार्जिन घेऊ शकतात। स्टिचिंग करताना तुम्हाला किती मार्जिन लागतं त्यावरती डिपेंड आहे। दंडघेर सुद्धा फिटिंगच्या वेळेस लागणार आहे आणि मुंडा आहे 7.5, तर हा फिटिंगचा मुंडा आहे। कटिंग करताना कितीचा टाकायचा आहे तर हे मी तुम्हाला कटिंग करताना सांगेल। सो बघा मग अशा पद्धतीने ही मापे आहेत आणि त्यामध्ये कसं किती मार्जिन ऍड करायचं, कसं कॅल्क्युलेशन करायचं ते हे मी डिटेल सांगितलेलं आहे सगळंच, उंचीपासून अगदी मुंड्याची फिटिंग पर्यंत। एवढंच नाही तर मार्जिन किती ऍड करायचं 2 इंच किंवा 1.5 पण तुम्ही करू शकतात। छातीची घडी कशी कॅल्क्युलेट करायची
हे सगळंच आणि इथे अंडरलाईन करते. जिथे अंडरलाईन करत आहे तर ते आहे आपलं एक्स्ट्राचं मार्जिन. तर तुम्ही वहीमध्ये सुद्धा असे मार्किंग करून ठेवायची अंडरलाईन, म्हणजे तुम्हाला कशामध्ये किती मार्जिन ऍड केलेलं आहे ते हे लवकर लक्षात येईल. ठीक आहे. सो अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन आता आपलं झालेलं आहे. तर हीच मापे टाकून आता आपण इथे कटिंग करायला सुरुवात करूयात. सो हा बोर्ड मी इथे सध्या साईडला ठेवते. मी पुन्हा सांगते, मी जी बोर्डवर मेजरमेंट्स लिहिलेली आहेत ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये, म्हणजे तुमची मापे इथे वेगळी असणार आहे, फक्त कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत आणि मार्जिन ऍड करणं हे सेम आहे. ठीक आहे. सो सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तरवर कटिंग करायची आहे, ती सुद्धा बॅक पार्टची. तर डबल फोल्ड तर ऑलरेडी इथे अस्तर आपण करून घेतलेला आहे. लक्षात राहू द्या, कटिंग करताना नेहमी डबल फोल्ड पार्ट आपल्याला करायचा असतो. त्याचबरोबर खालच्या साईडला सगळ्यात आधी एक लाईन ड्रॉ करायची असते, पण इथे ऑलरेडी सरळच कटिंग आहे, त्यामुळे मग मी काही इथे लाईन ड्रॉ करत नाहीये. त्याचबरोबर अजून इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे जी काही बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने घ्यायची आहे आणि बंद बाजूच्या साईडने आपल्याला टाकायची आहे ब्लाऊजची उंची. तर बघा, मग जेवढी ब्लाऊजची उंची असेल त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. ते इथे ब्लाऊजची उंची होती 12.5, 1 इंच मार्जिन असं मी 13.5ला मार्किंग करून घेत आहे. तुम्ही तुमची जेवढी उंची असेल त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन करून म्हणजे ऍड करून मार्किंग करायची. त्यानंतर इथे 5.5 इंचाचं गळा रुंदी आणि शोल्डर याची मार्किंग करायची आहे. एवढंच नाही तर 34 साईज आहे. सो 34 साईज साठी आपल्याला जो काही मुंडा आहे तर तो घ्यायचा आहे 5.5. तर साईज नुसार मुंडा, गळा रुंदी, शोल्डर किती घ्यायचं तर याचा चार्ट मी ऑलरेडी टाकलेला आहे. तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकतात, म्हणजे तुमच्या इझिली लक्षात येईल. ठीक आहे. सो बघा, मग आता मी एवढी मार्किंग इथे करून घेतलेली आहे. म्हटल्याप्रमाणे आपण मुंड्याची मार्किंग इथे करून घेऊयात. तर इथून इथपर्यंत असा टेप ठेवून 5.5ला मार्किंग करून घेते. म्हणजेच 5.5 म्हणजे किती, 6ला 2 लाईन कमी असताना. ठीक आहे. आणि ही लाईन इथे ड्रॉ करून घेतली. पुन्हा इथून व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे की व्यवस्थित आपलं 5.5 येत आहे की नाही ते इथून. आणि त्यानंतर इथून टाकायचं आहे आता आपल्याला इथे छातीचा चौथा भाग अधिक मी 2 इंच मार्जिन ऍड करणार आहे. कॅल्क्युलेशन मध्ये सांगितलं ना, सेम तसंच 8.5 अधिक 2, तर असं टोटल 10.5ला मी मार्किंग करून घेतलेली आहे. सेम तीच मार्किंग खालच्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे. आणि इथे लगेच कपड्याच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची गरज नाही, ते फिटिंगच्या वेळेस करूयात. आणि ही एकदम सोपी पद्धत आहे आपली मार्किंगची. सो या पद्धतीने तुम्ही मार्किंग कटिंग करू शकतात, परफेक्ट नक्कीच येईल. आता आपल्याला शेप द्यायचा आहे तो म्हणजे बॅक साईडच्या मुंड्याचा. तर काय करायचं, जेवढा मुंडा आहे त्याचं निम्म घ्यायचं. तर 5.6चं निम्म होतं 3ला 1 लाईन कमी. त्यानंतर 1.5 इंच क्रॉस मध्ये मार्किंग करायची आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला इथे गोलाकार शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बघा, मग इथून आता आपण ह्या पद्धतीने व्यवस्थित मुंड्याचा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. आता ही आता आपली परफेक्ट अशी बॅक साईडची म्हणजेच ब्लाऊजच्या मागच्या भागाची मार्किंग झालेली आहे. तर आता जी मार्किंग झालेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात. सो बघा, मग इथून स्टार्ट करायचं आहे आपल्याला एकदम बरोबर इथपर्यंत. त्यानंतर जो काही मुंड्याचा शेप आहे तिथून. आता ज्यावेळेस आपण पुढचा आणि मागचा भाग सोबतच कट करतो त्यावेळेस आपल्याला मुंडा कटिंग करताना काळजी घ्यावी लागते. पण इथे आता आपण सेपरेट बॅक पार्टचीच मार्किंग केलेली आहे. आणि हा डायरेक्ट कपड्यावर असलं की आपण सेपरेटच मार्किंग करत असतो. सो मग आहे तशीच इथे आपल्याला कटिंग सुद्धा एक्झॅक्टली करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा, मग आता इथे आपला बॅक पार्ट एकदम परफेक्ट असा कटिंग झालेला आहे. आता आपल्याला ब्लाऊजचा पुढचा भाग इथे मार्किंग आणि कटिंग करून घ्यायचं आहे. त्याआधी आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जो काही आता आपला अस्तर आहे त्या खरं तर आपण याच्यासाठी 1 मीटर अस्तर घेतलं होतं. सो बाही कोपऱ्यापर्यंत आहे, त्यामुळे आता बाहीला पण कपडा खालच्या साईडला उरला पाहिजे आणि वरच्या पार्ट मध्ये आपला फ्रंट पार्ट सुद्धा झाला पाहिजे. सो तेवढं आता आपल्याला इथे आधी चेक करून घ्यायचं आहे आणि मगच पुढच्या भागाची मार्किंग करायची आहे. तर बघा, मग खालच्या साईडनेच आता आपण लगेचच इथे बाहीची म्हणजे मार्किंग करून घेऊयात किती लागते किती नाही त्यानुसार. तर जी काही बाही लांबी होती खरं तर ती होती 9.5 आणि 1.5 इंच आपण थोडंसं एक्स्ट्रा इथे ठेवूयात. सो या पद्धतीने टेप ठेवून खरं तर मी ते 11ला मार्किंग केलेली आहे. आणि एवढं जरी राहिलं तरी वरच्या पार्ट मध्ये आपला फ्रंट पार्ट आरामशीर पुरत आहे. सो बघा, मग सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, जो काही आपला बॅक पार्ट आहे म्हणजेच ब्लाऊजचा मागचा भाग तर तो आहे तसाच ठेवून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर ही आपली पहिली स्टेप आहे ब्लाऊजचा पुढचा भाग कट करतानाचा. तर सगळ्यात आधी मी ह्या पद्धतीने एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. त्यानंतर बंद बाजू बरोबर इथे ह्या पद्धतीने हा पार्ट आपण इथे मॅच करून घेतलेला आहे.
आणि त्यानंतर आता साईडने सुद्धा आपल्याला बघा मी म्हटल्याप्रमाणे आहे तशीच मार्किंग करायची आहे. तर तुम्ही डायरेक्ट पण करू शकतात किंवा पट्टीच्या सहाय्याने केलं तरी सुद्धा चालेल, स्ट्रेट येतं म्हणजे आणि पटकन सुद्धा होतं. सो बघा मग मी इथे ही मार्किंग करून घेतलेली आहे. सेम आता इथे वरच्या साईडला सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर ती सुद्धा मी इथे करून घेते आणि एवढंच नाही तर इथे साईडला सुद्धा करून घेते बघा. ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट पण करू शकतात किंवा मी ज्या पद्धतीने पट्टीने केलेला आहे सो तसं सुद्धा करू शकतात. आणि त्याचबरोबर ह्या मुंड्याचा शेप सुद्धा इथे आपण ड्रॉ करून घेऊयात या पद्धतीने. ठीक आहे, तर बघा मग सगळ्यात पहिली स्टेप होती आपली ती म्हणजे ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तसंच ठेवून मार्किंग करून घेणं. त्यामध्ये काय चेंजेस करायचे आहेत तर ते आता आपण पुढे बघणारच आहोत. पण ही आपली पहिली स्टेप होती आणि ती आता आपण व्यवस्थित केलेली आहे. त्यानंतर काय करायचं, आता आपल्याला ब्लाउजची उंची अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे. तर अर्धा इंच दोन्ही साईडनी मार्किंग करून घेऊयात. म्हणजेच बॅक पार्ट पेक्षा प्रिन्सेसचा पुढचा पार्ट कटिंग करताना आपल्याला अजून अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावा लागतं. ठीक आहे, आणि लाईन आपण इथे ड्रॉ करून घेतलेली आहे. ही झाली आपली दुसरी स्टेप. पहिली स्टेप काय आहे तशी मार्किंग करायची. त्यानंतर ब्लाउजची उंची अर्धा इंच वाढवायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे द्यायचा आहे मुंड्याचा शेप, तो सुद्धा फ्रंट पार्टचा. तर बघा इथून 5.6 मार्किंग करून घ्यायची आहे. खरं तर इथून चेक करायचं बरोबर डिस्टन्स 5.5 आहे की नाही. आणि मग त्यानंतर ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा. आता ही लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे मुंड्याचा शेप ड्रॉ करायचा आहे. तर मुंडा जेवढा असेल ना त्याचं निम्म घ्यायचं आहे बघा आणि क्रॉसमध्ये 1 इंचाला मार्किंग करायची आहे. मागच्या भागासाठी आपण 1.5 ला मार्किंग केली होती, पुढच्या भागासाठी 1 ला मार्किंग करायची आहे. आणि 1 ला मार्किंग केली की त्यामधून आपल्याला बघा या पद्धतीने पुढचा मुंड्याचा शेप इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि एवढंच नाही तर पुढच्या मुंड्याचा शेप ड्रॉ झाल्या बॅक साईडच्या मुंड्याला क्रॉसचं साईन मारायचं आहे. म्हणजे कटिंग करताना कन्फ्युजन व्हायला नको आणि आपली कटिंग चुकायला नको यासाठी. ठीक आहे, सो इथपर्यंत आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्यानंतर आता आपल्याला पुढच्या गळ्याची मार्किंग सुद्धा इथे करून घ्यायची आहे. तर आपल्याला इथे 2.5 इंच खरं तर गळारुंदी घ्यायची आहे. सो मग आपण इथे गळारुंदीची मार्किंग करून घेऊयात बघा इथून या पद्धतीने. आणि त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे. सो मग मी इथे 6 ला मार्किंग करून घेतलेली आहे. म्हणजे जेवढा गळा असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. 6 असेल तर 6.5, 5.5 असेल तर 6 असं. ठीक आहे, 5 असेल तर 5.5 म्हणजे अर्धा एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता क्रॉस मध्ये आपल्याला 1 ला मार्किंग करायची आहे. आणि इथे खरं तर आपण सिंपल गोलगळ्याचा आकार ड्रॉ करणार आहोत. इथे तुम्ही पंचकोनी घेऊ शकतात, चौकोनी घेऊ शकतात, पानगळा घेऊ शकतात. जसं तुम्हाला पुढचा गळा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे घेऊ शकतात. पण बेसिकली आपण इथे सिंपलच घेतलेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेलच. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून खालच्या साईडने बघा क्रॉस मध्ये मार्किंग करायची आहे. म्हणजे इथून आडवी 3.5 इंचाला. त्यानंतर जो काही आपला प्रिन्सेसचा शेप आहे ना तर तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे प्रिन्सेसचा जो काही टक्स पॉइंट आहे त्याची मार्किंग करायची आहे. शोल्डर पासून टेप ठेवायचा आहे बघा व्यवस्थित सरळ लाईन मध्ये. ठीक आहे, आणि त्यानंतर जो काही टक्स पॉइंट आहे त्याची मार्किंग करून घ्यायची. तर इथे मी 10 ला मार्किंग केलेली आहे. तर साईज नुसार उभा आणि आडवा टक्स कसा घ्यायचा, कितीची मार्किंग करायची तर याचा चार्ट सुद्धा मी आधी टाकलेला आहे. सो तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओज बघा म्हणजे तुम्हाला सहजच लक्षात येईल. म्हणजे तुमच्या साईज नुसार हा टक्स पॉइंटची मार्किंग कशी करायची तर ते सहज लक्षात येईल. आणि इथे ह्या पद्धतीने प्रिन्सेसचा शेप आपण मुंड्यापर्यंत ड्रॉ करून घेतला. त्यानंतर इथून आता आपल्याला 2 इंचाला एक मार्किंग करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर हा पॉइंट इथून ह्या पद्धतीने इथे मॅच करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता हा आपला परफेक्ट प्रिन्सेसचा शेप ड्रॉ झालेला आहे. ठीक आहे, यानंतर महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे काय. आता बघा आपण इथे बऱ्याचशा गोष्टी ऍड केलेल्या आहेत. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इथून आपल्याला घ्यायचा आहे कमरेचा चौथा भाग. तर 28 कमर आहे तर ते झालं 7 चौक 28. त्यानंतर 2 इंच हे टक्सचे आणि 2 इंच मार्जिनचे. तर असं टोटल आपण इथे 11 ला मार्किंग करून घेतलेली आहे. पुन्हा पुढे अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे साइड पार्ट आणि ते जॉईन करण्यासाठी मार्जिन लागणार आहे. तर ते अर्धा इंच वरच्या साईडला सुद्धा घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि या पद्धतीने लाईन ड्रॉ करून हे पॉइंट आपण जॉईन करून घेऊयात इथून पण आणि इथून पण. ठीक आहे,
म्हणजे कमरेचा चौथा भाग अधिक 4 इंच, 2 इंच टक्स पॉईंटचे, 2 इंच मार्जिनचे आणि अर्धा इंच अजून आपल्याला मार्जिन एक्स्ट्रा लागतं तर तेवढी मार्किंग करायची. त्यानंतर बॅक पार्ट ह्या पद्धतीने मॅच करत जेवढी उंची आहे तिथे मार्किंग करायची आणि ते उंचीपासून या पद्धतीने क्रॉस मध्ये आता आपण ही लाईन ड्रॉ करून घेऊयात. ठीक आहे, आय होप सो इथपर्यंत तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. तर ही झालेली आहे आता आपल्या पुढच्या भागाची परफेक्ट अशी मार्किंग. यानंतर आता मार्जिन कुठला आहे, कुठला पॉइंट कट होणार आहे, सो तो आपण थोडासा हायलाइट करूयात जेणेकरून तुम्हाला समजणं ते सोपं जावं यासाठी. तर बघा 2 इंचाची आपण मार्जिन इथे ऍड केलेली होती. सो 2-2 इंच मी दोन्ही साईडनी मार्किंग करते आणि खरं तर पट्टीच्या सहाय्याने ते आपण जॉईंट सुद्धा करून घेऊयात या पद्धतीने. ठीक आहे, आणि आता आपण ते हायलाइट करूयात जेणेकरून आपल्याला ते सहजच लक्षात येईल की आपले टक्स पॉइंट इथले कोणते आहे आणि कोणते नाही ते. ठीक आहे, सेम इकडे पण तसंच करायचं आहे बघा आपल्याला. थोडासा वेगळा चॉक घेतलेला आहे मी, तुम्हाला ते लवकर लक्षात यावं खरं तर यासाठी. ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता ही झालेली आहे आपली परफेक्ट मार्किंग. आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे तर ते आता आपण कट करूयात. तर कट कसं करायचं ते सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. सो आता नीट लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला हे पार्ट्स कटिंग करायचे आहे ते. तर बघा इथून स्टार्ट करायचं आहे क्रॉस मध्ये, त्यानंतर इथून इथपर्यंत, त्यानंतर इथून. ठीक आहे, मी अतिशय सावकाश दाखवते जेणेकरून तुमच्या ते सहजच लक्षात यावं यासाठी. त्यानंतर इथून बघा इथपर्यंत कट केलेला आहे आणि आता इथून कट करताना लक्षात राहून द्यायचं आहे की आपल्याला पुढच्या मुंड्याच्या पासून कटिंग करून घ्यायची आहे, बॅक साईडच्या मुंड्याचा नाही. तर हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, सो तो तुम्ही लक्षातच राहू द्या. ठीक आहे, इथपर्यंत झालेला आहे. त्यानंतर आता इथून आपण हे या पद्धतीने करूयात. ठीक आहे, आणि त्यानंतर काय करायचं आहे, आता ही जी काही स्ट्रेट लाईन आहे ना तर इथून डायरेक्ट आपण कट करून घेऊयात सगळ्यात आधी. खरं तर ती स्ट्रेट लाईन आपण यासाठी ड्रॉ करतो की आपला कपडा जो असतो ना अस्तरचा तर तो वरखाली असू शकतो, सो तो व्यवस्थित राहावा, आपलं कटिंग तिरकी वगैरे जाऊ नये खरं तर यासाठी. ठीक आहे, ते एवढं कट झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला हा जो काही गोल गळ्याचा आकार आहे तर तो सुद्धा इथे कट करून घ्यायचा आहे. तर तो सुद्धा मी इथे कट करते. मी पुन्हा सांगते इथे तुम्ही कुठलाही शेप घेऊ शकतात. ठीक आहे, आणि त्यानंतर आता आपल्याला हा जो काही मधला शेप आहे प्रिन्सेसचा तर तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे. तर इथून स्टार्ट करायचं आहे कटिंग करायला बघा, आणि जो काही मुंड्यापर्यंत आपला शेप गेलेला आहे ना तर तिथपर्यंत खरं तर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थितपणे बघा इथपर्यंत. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं आहे, हा जो काही मधला पोर्शन आहे टक्स पॉईंटचा तो आपला वेस्टच जाणार आहे, म्हणजे तो कट करायचाच होता आपल्याला खरं तर, त्यामुळे आपण कमरेच्या पार्टमध्ये हे 2 इंच सुद्धा ऍड केले होते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मग परफेक्ट अशी पुढच्या भागाची आपली इथे कटिंग मार्किंग दोन्ही झालेलं आहे. तुम्ही बघू शकता शेप वगैरे एकदम परफेक्ट आलेला आहे आणि खरं तर हा ब्लाउज फिटिंगला सुद्धा एकदम परफेक्ट बसणार आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा कटिंग करा, नक्कीच परफेक्ट असे. प्रिन्सेसचा पफ येईल, प्रिन्सेसचा पफ परफेक्ट येत नाही कारण की आपण टक्स पॉईंटचं माप चुकवतो. सो मी जसं सांगितलं आहे तसं करा, नक्कीच तुमचं प्रिन्सेसचा पफ मस्त फुगीर असा परफेक्ट येईल. ठीक आहे, तो अजिबात चपटा वगैरे येणार नाही. त्यानंतर आता आपल्याला बाहीची इथे कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा खरं तर इथे आपल्याला बाहीला जॉईंट द्यावा लागणार आहे. नेहमीच आपल्याला बाही ही पुरतच नसते खरं तर, एकदम 28 किंवा 30 साईज असेल, जास्तीत जास्त 32 पर्यंत पुरते. त्यापुढे आपल्याला थोडा तरी जॉईंट हा द्यावाच लागतो. आणि ज्यावेळेस आपण 2 इंच मार्जिन ऍड करतो तर बाहीच्या घडीमध्ये आपल्याला अर्धा इंच अजूनच एक्स्ट्रा घ्यावं लागतं खरं तर, त्यामुळे मग आपल्याला हे बाही इथे पुरतच नसते. सो जॉईंट देण्यासाठी मी इथे थोडासा पट्टा कट करते, खरं तर 2 पट्ट्यासोबतच कट करत आहे. बऱ्याचदा आपण बाहीची कटिंग केल्यानंतर जॉईंट देतो, पण ह्या पद्धतीने जर का आपण कटिंग केली तर कटिंग परफेक्टच होते आणि कटिंग केल्यानंतर सुद्धा आपण जॉईंट देऊ शकतो. सो ते कसं तर ते आज नक्कीच तुमच्या लक्षात येईल. ऍक्च्युली डबल फोल्ड ऑलरेडी कपडा आहे आणि एका साईडला आता आपल्याला इथे जॉईंट द्यायचा आहे. तर किती जॉईंट द्यायचा आहे बरोबर तिथेच आपण हे या पद्धतीने फोल्ड करूयात. अर्धा इंच, पाव इंच, तुम्हाला किती मार्जिन हवं आहे त्यावर ते डिपेंड आहे. आणि तेवढं बरोबर एकावर एक ठेवत इथे पिना लावून घ्यायच्या, म्हणजे मग आपलं
चुकणार नाही. आणि इथे एक मार्किंग पण करायची चॉकच्या सहाय्याने, जेणेकरून जॉईन करताना किती मार्जिन ऍड करायचं आहे हे आपल्या लक्षात येतं आणि किती मार्जिन आपण ठेवलेलं आहे म्हणजे बरोबर त्यानुसारच आपल्याला इथे जॉईंट द्यायला. ठीक आहे. सो बघा मग या पद्धतीने एकदम परफेक्ट असं मी इथे ठेवून घेतलेलं आहे. आणि आता इथे मी म्हटल्याप्रमाणे पिना लावून घेते, एक वरच्या साईडला आणि एक खालच्या साईडला. खरं तर तुम्ही कटिंग करण्याच्या आधी दोन्ही पार्टला हे पार्ट्स आधी जॉईंट करून नंतर पण कटिंग करू शकतो. पण कसं आहे ना, कटिंग करताना पुन्हा मशीनवर बसण्यापेक्षा आपण डायरेक्ट ह्या पद्धतीने मार्किंग करून आधी कटिंग पण करू शकतो. सो ही सुद्धा जॉईंट देतानाची म्हणजे कटिंग करतानाची सगळ्यात सोपी पद्धत आहे खरं तर बाहीची. त्यानंतर बघा ह्या पद्धतीने फोल्ड केलं. खरं तर 4 पदरी आता आपला हा कपडा झालेला आहे. आपल्याला दोन्ही पण स्लीव्ह सोबतच कट करायचे आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला बाहीची घडीची मार्किंग करायची आहे. सो बघा मग जो काही आपली साईज आहे तर ती आहे 34, तर त्याचा चौथा भाग होतो 8.5. 2 इंच मार्जिन आहे त्यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं, त्यामुळे बाहीची घडी आपण इथे 9 घेतली. त्यानंतर जेवढी बाही लांबी असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पाऊण पण ऍड करू शकता जर तुम्हाला ती जॉईन करताना कमी पडत असेल तर. ठीक आहे. आणि मग इथून बघा मग मी बरोबर इथे पाऊण इंचच ऍड केलेला आहे आणि 10.15 मार्किंग करून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता मी इकडच्या साईडने सुद्धा 10.15 मार्किंग करून घेते, जेणेकरून आपली कटिंग तिरकी वगैरे जायला नको. खरं तर त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पट्टीच्या सहाय्याने आपण हे जॉईन करून घेऊयात, इथून इथपर्यंत आणि त्यानंतर इथून इथपर्यंत. ठीक आहे. आता ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमची बाही छोटी मोठी कशी असो या पद्धतीने आपल्याला सगळ्यात आधी बॉक्स हा ड्रॉ करून घ्यावा लागतो. त्यानंतर आता आपल्याला इथे कॅप हाईटची मार्किंग करायची आहे. तर मोठी जर बाही असेल तर आपल्याला 3 इंचाची कॅप हाईट घ्यायची असते. तर साईज नुसार किती घ्यायची तर याचा सुद्धा चार्ट मी याआधी टाकलेला आहे, तर चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यानंतर 1-1 इंचाच्या इथे बघा या पद्धतीने 3 मार्किंग करून घ्यायचे आहे. तसं बघायला गेलं तर मी मार्किंग कटिंग सगळं अतिशय सावकाश दाखवते, जेणेकरून व्हिडिओ बघून तुमच्या सहज लक्षात यावं यासाठी. आता या मार्किंग केल्यानंतर इथून बघा ह्या पद्धतीने एक लाईन ड्रॉ करून हे 2 पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहे. एवढंच नाही तर इथून हे 2 पॉईंट सुद्धा आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे. ठीक आहे. आता ही जी काही क्रॉस मध्ये तिरकी लाईन आहे तर त्याचं आपल्याला सेंटर म्हणजे त्याचं निम्म्याची मार्किंग करून घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने इथून इथे टेप ठेवते, तर ते झालं आहे 7.5 इंच. आता 7.5चं निम्म घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा 3.5 आणि 3.5 7 होतं आणि अर्धा इंच एक्स्ट्रा आहे, म्हणजे मग पुन्हा पाव इंच म्हणजे 2 लाईन एक्स्ट्रा असं 3.25ला मार्किंग करून घेतली. आता पुन्हा 3.25चं निम्म घ्यायचं आहे बघा दोन्ही पण साईडनी. आता ते सुद्धा 2ला 1 लाईन कमी असं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहिल्या पॉईंट पासून अर्धा इंच वरच्या साईडला मार्किंग करायची आहे आणि दुसऱ्या पॉईंटला अर्धा इंच खालच्या साईडला मार्किंग करायची. आणि त्यानंतर बघा आपल्याला ह्या पद्धतीने मार्किंग करायची आहे. इथून वरचा कर्व गेला, त्यानंतर इथून खालचा कर्व. तर अशा पद्धतीने परफेक्ट अशी आता आपल्या बाहीची इथे मार्किंग झालेली आहे. आता कटिंग करताना बघा इथून स्टार्ट करायचं आहे बरोबर तिरकं इथपर्यंत. त्यानंतर आता इथून स्ट्रेट इथपर्यंत आणि जी सरळ लाईन आहे तिथून कट करायचं आहे. लगेच पहिला कर्व आपल्याला कट करायचा नाहीये आणि सेंटर पासून वरचा जो काही कर्व आहे तर तो कट करायचा आहे. तर बाही कटिंग करतानाचा हा पॉइंट आहे, तर हा नीट काळजीपूर्वक फॉलो करा. आता हे कट झालेलं आहे आणि इथे आपल्याला जॉईंटची आपली पिन आपल्याला खरं तर लावून घ्यायची आहे. ती पिन वरच्या साईडला गेली होती, सो त्यामुळे इथे लावून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आता आपण ही बाही सरळ ओपन करायची आहे आणि जो काही पुढचा गोलाकार शेप आहे तर तो आता आपण कट करून घेऊयात. ठीक आहे. म्हणजे तो डायरेक्ट करायचा नाहीये, तर तो बाही ओपन केल्यानंतर करायचा आहे. कारण की एक पार्ट ब्लाऊजच्या बॅक साईडला जातो आणि एक फ्रंटला येतो. तर जो फ्रंटला असतो तर तो जास्त गोलाकार असतो, सो त्यामुळे आपल्याला ते सेपरेट कट करून घ्यावं लागतं. सो अशा पद्धतीने मग आपली बाहीची परफेक्ट अशी मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. याचाच अर्थ आता आपली 34 साईजचा डायरेक्ट कपड्यावर संपूर्ण कटिंग झालेली आहे. आता आपल्याला हे पार्ट्स ठेवून ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी आता आपण इथे बाही कट करून घेऊयात. तर बघा डबल फोल्ड करून घेतलं आणि बाहीला म्हणजे काठाला पाहिजे नाही, म्हणजे बाहीला काठ हवा आहे, सो त्यामुळे ह्या पद्धतीने मी बाही व्यवस्थित ठेवून घेतली आणि एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून इथे कट करून घ्यायचं. खरं तर आता आपल्याला इथे दोन्ही साईडला जॉईंट द्यावा लागणार आहे, पण ते स्टिचिंग करताना मी तुम्हाला सांगेलच. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने हे कट केलं, मी तो पार्ट साईडला ठेवते. दुसऱ्या साईडचा काठ आपल्याला बॅक पार्टला घ्यायचा आहे, सो पुन्हा या पद्धतीने डबल फोल्ड घडी करून घ्यायची.
त्यावर बॅक पार्ट आपण कटिंग केलेला आहे अस्तरचा, तर तो ठेवायचा आहे आणि सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करायचं आहे. लक्षात राहू द्या, अस्तरचे पार्ट ठेवून ब्लाऊज पीस आपल्याला सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करायचं असतं. बॅक पार्ट पण झाला. आता उरलेल्या पार्ट मध्ये आपल्याला फ्रंट पार्ट इथे ऍडजस्ट करून घ्यायचे आहे आणि हे सुद्धा कट करताना आपल्याला सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन इथे ठेवायचं आहे. तर बघा, मग ह्या पद्धतीने अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक कट करूयात. डबल फोल्ड कपडा पाहिजे नाही, कारण प्रत्येक पार्ट्स आपला हा डबल आहे, तर हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा, साईड पार्ट सुद्धा आपण कट करून घेतलेला आहे आणि प्रिन्सेसचा आता आपण कटोरी पार्ट सुद्धा इथे कट करून घेऊयात. तर तिथे सुद्धा सगळ्या साईडने आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं आहे आणि मग फायनली आपण हे इथे कट करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि आता उरलेला जो काट आहे तो आपल्याला डिझाईनसाठी इथे लागणार आहे. तर बघा, मग फायनली आपली 34 साईजची संपूर्ण कटिंग झालेली आहे. म्हणजेच अस्तर कसं कट करायचं, अस्तर ठेवून ब्लाऊज पीस कसा कट करायचा, काठ कसे ऍडजस्ट करायचे आणि महत्वाचं म्हणजे अस्तरचे पार्ट ठेवून आपल्याला ब्लाऊज पीस कट करताना सगळ्या पार्टला सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं असतं, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करताना प्रॉब्लेम यायला नको. खरं तर यासाठी सो ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा. डायरेक्ट कपड्यावर नक्कीच तुमची कटिंग परफेक्ट येईल. एवढंच नाही तर प्रिन्सेसचा शेप व्यवस्थित येत नाही, तर ह्या पद्धतीने कटिंग केल्याने नक्कीच प्रिन्सेसचा शेप सुद्धा परफेक्ट येईल. तर बघा, मग खरं तर आज मी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे तर ते सगळं अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर फिनिशिंगच्या टिप्स सुद्धा. कारण माझं नेहमीच म्हणणं असतं की तुम्ही ब्लाऊज शिवा, कटिंग करा, किंवा बाही डिझाईनची असो किंवा बॅकनेक डिझाईनचा असो, पण ते परफेक्ट असं फिनिशिंग सहित येणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. सो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस महत्त्वाच्या टिप्स ट्रिक्स सहितच शेअर करत असते, डिझाईन असो किंवा काही पण असो. सो त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा. नक्कीच परफेक्ट फिनिशिंग सहित तुमची डिझाईन असो, ब्लाऊज असो, नक्कीच रेडी होईल. ठीक आहे. सो आज मी जे शिकवलेलं आहे त्या पद्धतीने नक्की करून बघा आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.